अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील 8 मानाची व प्रतिष्ठेची गणपतीची मंदिरे आहेत. पश्चिम महाराष्ट्र व कोकणात असलेल्या या मंदिरांना स्वतंत्र इतिहास आहे. या सर्व मंदिरांना पेशव्यांचा आश्रय असल्यामुळे त्यांना पेशवाईच्या काळात महत्त्व प्राप्त झाले आहे. मुद्रल पुराणातही अष्टविनायकाचे वर्णन आढळते. महाराष्ट्रातील या विशिष्ट 8 ठिकाणच्या गणेश मंदिरांना व मूर्तींना खास महत्त्व आहे. या 8 मंदिरांना मिळून अष्टविनायक म्हटले जाते. अष्टविनायकाची मंदिरे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. गणपती ही विद्येची देवता असून तो सुखकर्ता, दुःखहर्ता आणि रक्षणकर्ता आहे, अशी गणेश भक्तांची भावना आहे. श्री गणेशाच्या अनेक प्रतिमा तयार केल्या गेल्या, परंतु दगडावर कोरीवकाम करून निर्माण केलेल्या प्राचीन मूर्तींचा शोध ज्या ठिकाणी लागला, तसेच जेथे स्वयंभू प्राचीनतम मूर्ती सापडल्या, अशा स्थळांना विशेष महत्त्व प्राप्त झाले. याच मंदिरांना अष्टविनायकाची मंदिरे समजले जातात. अष्टविनायकाची मंदिरे ही अंतराच्या दृष्टीने परस्परांच्या जवळ आहे. महाराष्ट्रात काय भारतातील बहुतेक लोक अष्टविनायकाची यात्रा करतात. आपण जाणून घेऊया अष्टविनायकाची यात्रेतील 8 गणपती व त्यांचे स्थान, जिल्हे. श्री मोरेश्वर, मोरगाव, पुणे. अष्टविनायकाचा पहिला आणि मुख्य गणपती. दुसरा श्री सिद्धिविनायक, सिद्धटेक, अहमदनगर, उजव्या सोंडेचा एकमेव गणपती. तिसरा श्री चिंतामणी, पुणे थेऊर, भक्तांच्या चिंता दूर करणारा. चौथा श्री बल्लाळेश्वर, पाली, रायगड, भक्तांच्या नावाने प्रसिद्ध असलेला. पाचवा श्री महागणपती, रांजणगाव, पुणे, अष्टविनायकांपैकी सर्वात शक्तिशाली मानला जातो. सहावा श्री विघ्नहर, ओझर, पुणे, संकटे दूर करणारा. सातवा गिरिजात्मक, लेण्याद्री, पुणे, डोंगराच्या कुशीत वसलेले. आठवा श्री वरदविनायक, महाड, रायगड, भक्तांना वरदान देणारा. ही यात्रा सामान्यतः मोरगावच्या मोरेश्वर मंदिरापासून सुरुवात होऊन 7 विनायकांचे दर्शन घेऊन पुन्हा मोरगावला येऊन पूर्ण केली जाते, अशी मान्यता आहे. ही यात्रा भाद्रपद गणेश चतुर्थीला विशेष मानली जाते.